कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा
श्रीराम. कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकाचा मायबाप दरुशणे हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णियली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. साधकांचा मायबाप दरुशणे हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. गुरु सेवे लागी जाण, शरण एका जनार्दन. गुरु सेवे लागी जाण, शरण एका जनार्दन. त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. साधकांचा मायबाप दरुशणे हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम. अलंकापुरी रामभोज तेजस्प्रति प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणं, नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयं. संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं त्वं. जयांचे केले स्मरण, ओ या सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. सर्वांनी म्हणा वसुदेव सुतं देवं, कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सर्वांनी हातांनी टाळी
मुखान भजन गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल हरि गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल हरे राधा रमण हरे गोविंद राधा रमण हरि गोविंद बोलो हरि गोविंद बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो गोपाल बोलो। आज नक्की माहिती ना काय येते आज एकादशी ना आज भगवान ज्ञानोबरायांचा जन्मदिवस भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्मदिवस आणि आपल्या भारत देशाच्या दृष्टीनं स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्य मिळालं तरी आपण टाळी वाजू नये ज्ञानोबरायांच्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या जन्मदिवसाच्या वेळेला देखील आपली टाळी वाजू नये आपण नाचू नये आपण भजन म्हणू नये आपण हालू नये आज दमले काय मुलं असे हाला नका बरं मग तसं नेवासा ते पंढरपूर दिंडीमध्ये आपण आनंद घेतला तोच आनंद आपल्याला मिळाला पाहिजे सर्वांनी वरती हात करून मोठ्या प्रेमानं गोविंद बोलो गोविंद बोलो हरि गोपाल ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु जोग महाराज नंद गाव की नंद बाबा की राधा रानी की पार्वती पते हर कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा
साधकाचा माय बाप दरुषणे हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा गोदा तीरवासी पैठण निवासी शांतीचे सागर सकल संत मांदियाळीमध्ये ग्रंथाच्या बाबतीमध्ये ज्यांचा अग्रक्रमांक लागतो, जसा पैठणला पाण्याचा नाथसागर आहे, आपण त्याला जायकवाडी म्हणतो, तसा नाथबाबांचा ग्रंथसागर आहे. अनेक अनेक ग्रंथां विश्वमाऊली ज्ञानोबाराय विठोबाचा प्राणसखा त्रैलोक्याचं जीवन ज्ञानोबारायांचा स्वरूप महिमा, ज्ञानोबारायांचा कार्य महिमा आणि ज्ञानोबारायांचा सामर्थ्य महिमा व्यक्त करतायत. विठ्ठल अभंग चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार दिनागत्याचा हेतू असा. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, गुरुनाम गुरु मामासाहेब महाराज दांडेकर, गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज आदी करून वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुजनांच्या आशीर्वादाने, गुरुवर्य हरिभक्तपरायण बन्सी बाबा तांबे यांच्याही आशीर्वादाने या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये, या परिसरामध्ये नव्हे सगळ्याच महाराष्ट्रामध्ये त्या काळी मृदंगाचार्य म्हणून एक आगळंवेगळं शांतीचं रूप म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं, असे गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्तिपरायण रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या या पवित्र विठ्ठल रुक्मिणी आश्रमामध्ये, रामकृष्ण आश्रमामध्ये या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र गोनेगाव आश्रम या ठिकाणी गुरुवर्य रामकृष्ण महाराज काळे गुरुजींनी भक्तीचा मळा फुलवला आणि त्यानंतर या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याच्या जन्माष्टमीचा उत्सव सुरू केला. जसा श्री संत ज्ञानोबारायांच्या श्री क्षेत्र निवासाच्या मंदिरामध्ये गुरुवर्य बाबांनी सप्ताह सुरू केला, तसा या ठिकाणी गुरुजीनं सप्ताह सुरू केला. पण कीर्तनाचा टायमिंग त्याही काळामध्ये बदल होता आणि आजही तो बदल आहे. म्हणून बाबांच्या गुरुजींच्या माध्यमातून या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये परिसरामध्ये ज्ञानेश्वरीच्या सांप्रदायिक ज्या नियमावली आहेत, वारकरी संप्रदायाच्या ग्रंथसंपदेबरोबरच वेदांताचं शिक्षण, वेगवेगळ्या पद्धतीनं शास्त्राचं अध्ययन विद्यार्थ्यांच्याकडून नियमितपणाने करून घेणारे आदरणीय भगवानजी महाराज आणि यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हे सेवा करत आहोत. या निमित्तानं आज या ठिकाणी माझे गुरुबंधू हरिभक्तपरायण वारकरी शिक्षण संस्थेचे एक चांगलं व्यक्तित्व, वारकरी जीवन ज्यांचं आहे, हरी महाराज वागचौरे या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण याच आश्रमाचे विद्यार्थी आदरणीय निलेशजी महाराज रोडे आहेत, आमचे कानिपनाथ महाराज आहेत, दोन मृदंगाचार्य, एक तर अनिकेत महाराज आणि दुसरे विशाल महाराज आश्रमातले विद्यार्थी विशाल महाराज आहेत. वाजवणं देखील विशालच आहे. आणि आदरणीय शिवाजी महाराज आहेत, तिकडच्या बाजूला आमचे नामदेव तात्या आहेत आणि आश्रमातील सगळे विद्यार्थी आहेत.
आपण सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी, श्रोते मंडळी, सुज्ञ जाणकार श्रोते कमी जरी असले, गर्दी नाही आहे, पण आपण सगळेजण दर्दी आहात. विठ्ठल कृष्ण परमात्म्याची ही जयंती आहे. विठ्ठल आज डबल जबाबदारी आहे. खरं म्हणजे आज भगवान कृष्ण परमात्म्यापेक्षा आज आपल्याला ज्ञानोबाराय महत्त्वाचे आहेत. कारण ज्ञानोबारायांच्या जयंतीला आज 750 वर्ष होत आहेत. आळंदी क्षेत्रामध्ये भव्य दिव्य अशा स्वरूपाचा सोन्याचा कलश ज्ञानोबारायांच्या समाधीच्या मंदिरावरती स्थानापन्न झालेला आहे. अनेकांनी त्या ठिकाणी योगदान दिलं आहे. असा अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत चांगला, अत्यंत पवित्र, संप्रदायाच्या दृष्टीनं सामाजिकदृष्ट्या हा महत्त्वाचा दिवस आणि हे नैमित्तिक अशा स्वरूपाचं कीर्तन आदरणीय महाराजांच्या, शास्त्री महाराजांच्या वतीनं आमच्याकडे आली आहे. ज्या पद्धतीनं श्री गुरुराया बुद्धी देतील त्याप्रमाणे चिंतन करण्याचा अल्पमतीप्रमाणे अल्प वेळेमध्ये प्रयत्न करतो. विठ्ठल आणि आज आणखी आनंदाचा दिवस म्हणजे आपल्या दृष्टीनं जे देवता स्वरूप आहेत, देवघरा आला आला देवघरा आला, भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला, देवघरा आला आला देवघरा आला. देवस्वरूप श्री गुरु आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे, भारत देशाला एक आगळी वेगळी होका यंत्राप्रमाणे अध्यात्माची दिशा देणारे पूज्य स्वामीजी महाराज आलेले आहेत. तो एक आपल्याला आनंद आहे. विठ्ठल या वायुमंडलामध्ये आज स्वामीजींचे शब्द घुमतायत आणि तो तरंग आपल्यापर्यंत येतोय आणि तो तरंग आपल्याला आनंद देतोय. तो तरंग आपल्या अंतरंगापर्यंत पोहोचतो आणि अंतरंगाला एक आगळा वेगळा आनंद होतो. ज्ञानोबारायांची भाषा आहे. ज्ञानोबाराय सांगतात, जयाचे ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिघावा, सुखासी चढावा, जयांचे असणे, ज्यांच्या केवळ असण्याने, ज्यांच्या केवळ उपस्थितीने आपल्या सर्वांना सुख होतं. विठ्ठल पूज्य स्वामीजींच्या चरणावरती वंदन करतो. गुरुवर्य वैकुंठवासी काळे गुरुजी, गुरुवर्य बन्सीबाबा आदी करून सर्व आदरणीय वंदनीय महाराजांना वंदन करतो आणि आजच्या सेवेला आरंभ करतो. शांतीचे सागर असणारे नाथबाबा या अभंगातून ज्ञानोबारायांचं तोंड भरून वर्णन करतायत. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. या अभंगातून नाथबाबांनी ज्ञानोबारायांचा स्वरूप महिमा सांगितला आहे. या अभंगातून नाथबाबांनी ज्ञानोबारायांचा कार्य महिमा सांगितला आणि या अभंगातून नाथबाबांनी ज्ञानोबारायांचा सामर्थ्य महिमा सांगितला. सामर्थ्य काय आहे, कार्य काय आहे आणि स्वरूप काय आहे. विठ्ठल वर्णविषय हा वर्णन करणाऱ्यावरती अवलंबून असतो. आपण नेहमी श्रवण करतो, कोण वर्णन करतो आणि कोणाचं वर्णन करतो त्याच्यावरून वर्णन योग्य आहे की अयोग्य आहे ठरत असतं. हल्लीच्या काळामध्ये कोणही वर्णन करतो, कोणाचंही वर्णन करतो, कशाही बद्दल वर्णन करतो. त्या वर्णनाला काय फारशी किंमत राहत नाही. कारण वर्णन करणारा आणि ज्याचं वर्णन करतोय ते काही
खूप काही किमतीचे असतात असं काही नाही आहे. अहो रूपम आहो ध्वनी. पण इथे जर पाहिलं ज्ञानोबारायांचं वर्णन आहे आणि नाथ बाबा करतायत. नाथ महाराज कोण आहेत, ज्ञानोबाराय कोण आहेत, दोघं एकच आहेत. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार आणि ज्ञानोबाराय तरी कोण आहेत, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर प्रमाण म्हणण्याकरता आपल्याकडे त्या मानाने वेळ कमी आहे. धावता भावार्थ आपल्याला घ्यायचा आहे. आज ज्ञानोबारायांचं थोडंसं जन्मचरित्र आणि कृष्ण परमात्म्याच्याही चरित्राला थोडासा स्पर्श करायचा आहे. म्हणून अभंगाचा आपण धावता भावार्थ पाहूया. विठ्ठला दोघही महाविष्णू आहेत. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार आणि महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायांच्या समकालीन आणि ज्ञानोबारायांच्या नंतर अनेक संतांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलंय. नाथबाबांनी वर्णन केलं, नामदेव महाराजांनी वर्णन केलंय, जनाबाई महाराजांनी वर्णन केलंय, संत सेना महाराजांनी वर्णन केलंय, नरहरी महाराजांनी वर्णन केलंय, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन केलंय. ज्ञानी आमचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव मायसे. तुकोबारायांच्या बाबतीत जर आपण थोडासा विचार केला, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा असं म्हणणारे तुकोबार. घोटवीन लाड ब्रह्मज्ञान्या हाती असं म्हणणारे तुकोबार आहे. पण ज्ञानोबारायांच्या पुढे जर जातात त्यावेळेला तुका म्हणे नो मनोनी हे काय थोर पर पायीची वाहन पायीवरी. जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांचं वर्णन करतायत. अनेक संतांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलंय. ज्ञानोबारायांचं समकालीन आणि ज्ञानोबारायांच्या नंतर जवळजवळ सगळ्याच संतांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलंय. तुम्ही म्हणाल महाराज असे काही संत आहेत की त्यांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये राहून, मग ते संत आहेत की नाही याबद्दल शंका निर्माण होते. कारण ज्ञानोबारायांचं वर्णन सर्वांनी केलंय. त्या ज्ञानोबारायांच्या बद्दल नाथ महाराज वर्णन करत असताना सांगतायत की हे ज्ञानोबाराय कोण आहेत. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, ज्ञानोबा चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा
कोण आहेत ज्ञानोबा? नाथ महाराज वर्णन करतात. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा प्रत्यक्ष कैवल्य आहेत. केवलम ब्रह्म इति कैवल्य. कैवल्य आणि पुतळा हे दोन शब्द एका समीकरणामध्ये व्यवहारामध्ये बसत नाही. पुतळा आहे तर कैवल्य कसे, कैवल्य आहे तर पुतळा कसे, याला व्याघात दोष म्हटलं गेलं. तुम्हाला उदाहरण सांगतो. दोन गोष्टी एका समीकरणामध्ये कशा बसत नाही, व्याघात दोष. एक म्हातारी लहानपणीच मेली, उदाहरण संपलं. कोण होती? म्हातारी. ती कधी मेली? जगू लहानपणीच मेली. कोण मेली? म्हातारी. कधी मेली? जागे ना तुम्ही पण. हो महाराज, म्हातारी ती लहान कशी, लहान ती म्हातारी कशी. तसं कैवल्य आहे तर पुतळा कसं, पुतळा आहे तर कैवल्य कसं. विठ्ठला संत जगी अरे ब्रह्म आहे तर मूर्ती कसं, मूर्ती आहे तर ब्रह्म कसं. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी वर्णन केले त्या ब्रह्माचं. बिनु पदाच्या लाई सुनाई बिनु बिनु पद जलही सुनही बिनु काला कर बिनु कर्म कर बिनाला मंगल भवन बिनु पद चलही सुनही बिनु काना कर बिनु मकर विधी नाना. हात नाही पण सगळं करतो, पाय नाही पण चालतो, कान नाही पण ऐकतो, डोळे नाही पण पाहतो, तोंड नाही पण बोलतो. काहीच नाहीये, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण चिरगुराया. ज्ञानोबरांनी किती गोड वर्णन केलंय. दृश्यपणे देखीजे कात नियत्वे जाणीजे, अमुके ऐसे म्हणजे तेजे नव्हे. त्याला अमुक आहे असं म्हणता येत नाही. परब्रह्म स्वरूप कसं आहे, गुरुवर्यांच्या मुखातून ऐकलंय. परब्रह्म स्वरूप असं आहे, ते असं आहे असं सांगता येत नाही, ते तसं आहे. ऐकताय तुम्ही कसं आहे? ते असं आहे असं सांगता येत नाही, तसं आहे. साखर कशी आहे हो भाऊ? साखर कशी आहे? गोड. डायबिटीसवाल्याला कडू लागते. साखर कशी आहे? गोड आहे. बरोबर आहे. साखर कशी आहे? गोड. गोड म्हणजे कशी? म्हणाल बाबा कीर्तन झालं का तुम्हाला मुठभर खायला देतो, मग तोंडात टाकल्यानंतर जशी लागली ना तशी. तसं परमात्मा असा आहे, तो अनुभवण्याजोग आहे. मुका स्वादनवत यानं.
म्हणून असं जर ते परब्रह्म आहे, निर्गुण निराकार आहे, अव्यक्त निराकार नाही जाकार असा जर परमात्मा आहे, असं जर ते स्वरूप आहे, तर मग मूर्ती कसं किंवा पुतळा कसं? विठाला याचं उत्तर जाणकारांनी असं दिलंय, समाजामध्ये काही गोष्टीमुळे समाजाचा अभ्युदय होत असतो, काही गोष्टीमुळे समाज उत्क्रांती होत असते. ज्या मूलभूत गोष्टी आहेत, एकावर चालले ए मावशी, आता काय झालं, एक तर टायमिंग थोडासा तुमच्या दृष्टीने जडच आहे आणि अभंग थोडा, बाबा बारीक आहे पण अभंग मोठा आहे, कदाचित दोनही वाजू शकतात. भीती बाळगू नका, वेळेचं बंधन पाळतोय. त्याच्यात तुम्ही लांब लांब बसले, तुम्ही जागे आहे की झोपलेले हेच मला कळत नाही. आणि फराळ कमी झालं का जास्त झालं मला कळेना, कारण आमचे पोर हालतच नाही अजिबात. ज्याला उमंग, ज्याला आनंद, ज्याला उल्हास म्हणतात, तो उल्हास असा अंतरीचे धावे स्वभावे बाहेर, आतून आनंद झाला पाहिजे. तो खरा आनंद आपल्याला आनंद देतो. विठ्ठला आता आला आनंद. स्वयं परब्रह्म आनंद, अद्वय नित्य निरामय, जे का निजे ध्येय. बाबा आले मग आनंद. आता काय अडचण नाही. आपला विषय असा होता, समाज उपयोगी काही या जगामध्ये गोष्टी आहेत. त्यामध्ये पहिला आहे धर्म, दुसरा आहे ज्ञान, भक्ती, वैराग्य. या मूलभूत गोष्टी आहेत, समाज रक्षणाच्या आहेत, समाज संस्कृतीच्या आहेत, समाजाच्या उत्क्रांतीच्या आहेत. पण काय कोणास ठाऊक समाजच या गोष्टींचं संरक्षण करत नाही. म्हणून बऱ्याच वेळेला धर्माला ग्लानी येते, भक्तीमध्ये दंभ वाढतो, वैराग्यामध्ये दिखावा येतो आणि ज्ञान हे केवळ सांगण्यापुरतं राहतंय. म्हणून भक्तीतला दंभ जावा, वैराग्य धगधगीत ज्वाल अग्नी जैसा असं व्हावं. धर्माबद्दल समाजामध्ये जागृती व्हावी आणि ज्ञान अनुष्ठानात्मक परिवर्तित व्हावं. एवढ्याकरता भगवंत किंवा संत अवतीर्ण होत असतात. सुख भक्ती भाव धर्म वाढावा, सुख वाढावं, वैराग्य वाढावं, ज्ञान वाढावं, अनुष्ठानात्मक ज्ञान. या प्रत्येक गोष्टीचं चिंतन करायला आपल्याकडे चिंतनाकडे जायचं आहे, आपल्याला चरित्राकडे. म्हणून अशी ज्या वेळेला स्थिती होते, धर्माला ग्लानी येते. धर्म कधी नष्ट होत नाही, एक तर ग्लानी येते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, किंवा हानी होते, धर्माची हानी होते, धर्माला ग्लानी येते, धर्म नष्ट होत नाही. मुघलांनी प्रयत्न केला, इंग्रजांनी प्रयत्न केला, आजही बरेच जण धर्म नष्ट करण्याकरता प्रयत्न करतात, पण कोणाला त्याच्यामध्ये यश मिळालं नाही, कारण धर्म कधी नष्ट होत नाही. जब जब होई धर्म की हानी. आणि इकडे सांगितलंय यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवति, धर्माला ग्लानी येते, नाही तर मग हानी होते, धर्म नष्ट होत नाही. म्हणून आपला जो पूर्वापार चालत आलेला अनादी संस्कृतीचा धर्म आहे,
तो धर्म पुन्हा वाढवण्याकरता उजळावया आलो वाटा या न्यायानं संत अवतीर्ण होत असतात. तोच भगवंत, तेच संत त्या त्या प्रांतामध्ये, त्या त्या परिसरामध्ये, त्या त्या भाषेमध्ये, त्या त्या कुलामध्ये जन्माला येतात आणि त्या त्या प्रांताचा, त्या त्या परिसराचा, त्या त्या भाषेचा उद्धार करण्याचा प्रयत्न करतात. बाबा सांगतात कैवल्य खरं, पण कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराय हे कैवल्य आहेत, कैवल्याचा पुतळा आहे. आपण सगळे पुतळे आहोत, पण आपण कर्माचे पुतळे आहोत. आगा कर्मे जीवरावे ते तिही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे. आपण कर्माचे पुतळे आहोत. संत हे दैवाचे पुतळे आहेत. अखंड परमात्म्याचं चिंतन करणारे, भगवान परमात्म्याच्या बद्दल भक्तीच्या अंतःकरणामध्ये ज्यांच्या जिव्हाळा आहे, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा. मूर्तिमंत दैवाचा पुतळा म्हणजे जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. तुकोबराय सांगतात अनेक नाही माझे म्हणा पुढे हो का पंडित शहाणा. व्यावहारिक शहाणा असेल किंवा आध्यात्मिक क्षेत्रातला पंडित असेल, तुकोबराय सांगतात याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे. पूज्य स्वामीजींचं आगमन या ठिकाणी झालं आहे. पूज्य स्वामीजींच्या शब्दाला ऐकतच राहावंसं वाटतं. त्यांचे ते शब्द, त्यांची ती वाक्यरचना आणि त्यांचं ते आगळं वेगळं स्वरूप, असं वाटतं पाहतच राहावं आणि ऐकतच राहावं. सानिध्यामध्ये महाराज आपण भाग्यवान आहात की अशा दिव्य असणाऱ्या विभूतींची आपल्याकडून सेवा घडती आहे. विठ्ठल जसं तुकोबरायांचं कीर्तनकारावरती अत्यंत प्रेम, तसं स्वामीजींचं कीर्तनकारावरती वारकरी संप्रदायाच्या या साधकांच्यावरती अतीव प्रेम आहे. आणि प्रेमास्पद अशा स्वरूपाचं ते वाक्य ऐकल्यानंतर जशी आई लेकराला यानं त्याना प्रकारानं काही गोष्टी समजावून सांगते, त्या पद्धतीने स्वामीजी आपल्या अंतःकरणाचा ठाव घेतात. विठ्ठल तोची दैवाचा पुतळा. त्याप्रमाणे नादबाबा सांगतात कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. काल परवा सहज चिंतन करत असताना असं वाचण्यात आलं की ज्ञानोबारायांचं समग्र वाङ्मय म्हणजे ज्ञानोबारायांची मूर्ती आहे. सहज वाचताना लक्षात आलं. ज्ञानोबाराय यांचे चरण काय आहेत, ज्ञानोबारायांचे जे अभंग आहेत ते ज्ञानोबारायांचे चरण आहेत. माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेला गुडी, पांडुरंगी मन रंगले. हे अभंग ज्या रचना आहेत ते अभंग ज्ञानोबारायांचे चरण पाय आहेत.
असं वाचण्यात आलं. अमृतानुभव ज्ञानोबरायांचं हृदय आहे. चांगदेव 65 ज्ञानोबरायांची दृष्टी आहे. पहिल्या अध्यायापासून तर 9व्या अध्यायापर्यंत उजवं अंग ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आहे आणि 10व्या अध्यायापासून तर 18व्या अध्यायापर्यंत ज्ञानोबरायांचं डावं अंग आहे. आणि ज्ञानोबरायांचं मुखकमल जर काय असेल तर हरिपाठ हा ज्ञानोबरायांचा मुखकमलाचा भाग आहे. विठ्ठल तसे ज्ञानोबरायांनी पहिल्या अध्यायामध्ये भगवान गणपती बाप्पाची वाङ्मयीन मूर्ती तयार केली आहे. जसं भगवान कृष्ण परमात्मा म्हणजे भगवद्गीता म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याची वाङ्मयीन मूर्ती आहे, तसं ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानोबरायांची जी अभंग रचना आहे ती सगळी ज्ञानोबरायांची वाङ्मयीन मूर्ती आहे. म्हणून कैवल्याचा पुतळा विठ्ठल. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी सगळ्यांना हवी हवीशी वाटते. जी जी साहित्यिक आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं कवी आहेत, ज्ञानेश्वरीतील साहित्यालंकार पाहिल्यानंतर त्या कवी लोकांना, लेखक लोकांना ती ज्ञानेश्वरी आपली वाटते. जी योगी आहेत, योगाच्या प्रक्रिया ज्यांना माहीत आहे, ज्ञानोबरायांचा योग ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर त्या योग्यांना ज्ञानेश्वरी आपली वाटते. आणि जे वारकरी आहेत, ज्ञानोबरायांची भक्ती, ज्ञानोबरायांचं वैराग्य पाहिल्यानंतर वारकऱ्यांना देखील ज्ञानेश्वरी आपली वाटते. अशी ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबरायांचं मूर्तिमंत रूप आहे. ज्ञानोबरायांचे शब्द ही अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका या न्यायानं कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. ज्ञानोबरायांचं प्राकट्य आहे. संत आहेत किंवा भगवंत आहे यांचं प्राकट्य असतं. कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आपण पाहणार आहोत भगवान कृष्ण परमात्म्याचं प्रगटीकरण आहे, ज्ञानोबरायांचं प्रगटीकरण आहे. जसं जिथे जिथे त्याला प्रेम प्राप्त होतं तिथे तिथे परमात्मा प्रकट होत असतो. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे पुढे हृदयी प्रगटे रामरूप. भगवान ब्रह्मदेव सांगतात, हे देवतांनो, हरी जो आहे हरी व्यापक आहे, पण तुम्हाला तो प्रगट करायचा असेल त्याला प्रेम द्यावं लागेल. हरी व्यापक सर्वत्र समाना, पण प्रेम ते प्रकट होय मै जाना. त्याला प्रेम दिलं की त्याचं प्राकट्य आहे. तसं संतही प्रकट होतात आणि भगवंतही प्रकट होतो. विठ्ठल नाद बाबा सांगतात, प्रकटला भूतळ या मृत्यूलोकामध्ये आपल्याकडं खूप प्रमाणात लोपले ज्ञान जगी ही तनेनती कोणी. अवतार पांडुरंग पण नाव ठेवले ज्ञानी, जेने गीता उपदेशली ते विटेवरी माऊली, तोची अवतार धरी अलंकापुरी. या न्यायानं ज्ञानोबरा म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा आहे. ज्ञानोबरा म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आहे. ज्ञानोबरा म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप आहेत. ज्ञानोबरायांचा अवतार जोपर्यंत झालेला नव्हता तोपर्यंत चैतन्य हे झाकोळलं गेलेलं होतं. आदरणीय अण्णा जगन्नाथ अण्णा, जोपर्यंत ज्ञानोबरायांचा अवतार झाला नव्हता तोपर्यंत चैतन्य झाकोळलं गेलं होतं. ज्ञानोबरायांचा अवतार झाला परिणाम चैतन्याचा दीप उजळीला. चैतन्याचा दीप उजळीला. या न्यायानं ज्ञानोबा चैतन्य स्वरूप आहेत.
म्हणून कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. आणि लोकांनी प्रश्न विचारला, नाथ बाबा असे ज्ञानोबा प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहेत किंवा कैवल्य स्वरूप आहेत, प्रगट झाले असतील काही अडचण नाही, पण आम्हाला त्यांचा काय फायदा, आम्हाला काय फायदा आहे त्याचं उत्तर दुसऱ्या चरणामध्ये. साधकाचा माय बाप दर्शनी हरे, साधकाचा माय बाप दर्शनी हरे, साधकाचा माय बाप दर्शनी हरे, साधकाचा माय बाप दर्शनी सर्वभूती सुख सर्वभूती सुख कैवल्य आहेत ज्ञानोबा आहे, कैवल्याचा पुतळा आहेत, आम्हाला काय फायदा, त्याचा फायदा नाथ बाबा सांगतात. ते ज्ञानोबा आहे अवतीर्ण झाले, प्रकट झाले, साधकांची माऊली आहेत, साधकाचा मायबाप आहेत. बरं, साधकांचा मायबाप आहे ठीक आहे, बाकीच्यांना काय फायदा. बाकीच्यांनी ज्ञानोबारायांचं दर्शन जरी घेतलं दरुशणी हरिताप, याचं कारण सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वांच्या हृदयामध्ये ज्ञानोबा आहे, आनंदाचं प्रकटीकरण करणारे आहेत. या पहिल्या चरणामध्ये ज्ञानोबारायांचा स्वरूप महिमा प्रकट केला आहे. तिसरं चरण किंवा मध्यंतरी जे ज्ञानियांचा शिरोमणी, वंदे जोका पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, इथेही स्वरूप स्थिती आहे. पण चालविली जडभिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्षमार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. इथे हा सामर्थ्य महिमा आहे. आणि ब्रह्मसाम्राज्य दीपिका, वर्णी येली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, हा कार्य महिमा आहे. विठ्ठल विठ्ठल. तरी आपण सर्व सुज्ञ मंडळी आहात, अशा पद्धतीच्या अंतःकरणाच्या माध्यमातून 7 चरणाचा अभंग आहे. अभंगाचा विस्तार मोठा आहे, पण आपल्याकडे वेळ फक्त 15 मिनिट शिल्लक आहेत. 12 वाजता बरोबर आपल्याला परमात्म्याचा जन्म साजरा करायचा आहे. नाथ बाबा सांगतात, असे जे ज्ञानोबराय आहे त्या ज्ञानोबरायांच्याबद्दलची ओढ अंतःकरणामध्ये जनार्दन स्वामी महाराजांनी लावून दिली. आणि म्हणून गुरु सेवे लागी जान, गुरु सेवे लागी जान,
गुरु सेवे लागी जाण. बरोबर बरोबर. खरं म्हणजे 2 गुरुबंधूंनी हार घातलेत. मला हार 2 मिळाले, पण खरं सांगू हार घेतल्याशिवाय हार मिळत नाही. कळलं तर पहा. हार गळ्यामध्ये घालून घेण्याकरता अगोदर त्यांच्यासमोर काय घ्यावी लागते? हार घेतल्याशिवाय हार मिळत नाही. तुम्हाला हार मिळाला ना, अगोदर काय घ्यावी लागली? हार घ्यावी लागली, तेव्हा हार आला. गुरुसेवे लागी जाण शरण एका जनार्दन.
त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा संत श्री जनार्दन स्वामी महाराज यांची सेवा करत असताना संत श्री जनार्दन स्वामी महाराजांनी ज्ञानेश्वरीचे खूप पारायण केलेत. म्हणून जनार्दन स्वामींची मोहोर ज्ञानोबा यांच्याकडे होती. म्हणून जे तीनही शिष्य होते, जनी जनार्दन महाराज, एका जनार्दन महाराज, आणखी रामया जनार्दन महाराज, या तीनही शिष्यांची मोहोर जनार्दन स्वामी महाराजांनी ज्ञानोबा यांच्याकडे लावली. म्हणून जनार्दन स्वामी महाराजांचे शिष्य असणारे नाथ महाराज गुरु सेवे लागी जाण शरण एका जनार्दन, अर्थात ज्ञानोबा यांना गुरुस्थानी म्हणतात. आपल्याला माहीत आहे ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी लिहिली, पण त्यानंतर 300 वर्षाचा कालावधी लोटला गेला आणि नाथ महाराजांना ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण करायला लावलं. महात्मे जन्माला येण्याकरता, संत जन्माला येण्याकरता वाट पाहावी लागते आणि उगाळ भरती बंद करावी लागते. छोटे कुटुंब सुखी कुटुंब सांगावं लागतं, ब्रीद वाक्य लिहावं लागतं उगाळ भरती करता. पण महात्मे जन्माला येण्याकरता काही दिव्य घडावं लागतं. काय काय दिव्य घडलंय आपण थोडंसं चिंतन करूया. विठ्ठल देतात, आळंदीवाले आळंदीचं प्रमाण देतात, पण मग थोडा चिंतनाचा भाग त्या पद्धतीनं आपण जर पाहिला तर आपेगाव थोडं संयुक्तिक अशा स्वरूपाचं वाटतं. आपण आपेगाव गृहीत धरून चालूया. विठ्ठल जवळ गोदावरीच्या तीरावरती कुलकर्णी घराणं, हरिहर पंत, रामचंद्र पंत, केशव पंत, गोपाळ पंत, त्र्यंबक पंत, गोविंद पंत आणि विठ्ठल पंत, अशा 7 पिढ्यांचं वर्णन आलेलं आहे. ज्ञानोबा हे 8वे आहेत, 8वी पिढी ज्ञानोबारायांची. ज्ञानोबारायांचे आजोबा, ज्ञानोबारायांची आजी हे म्हणजे परंपरेनं गहिनीनाथ महाराजांचे शिष्य. गहिनीनाथ महाराजांचा अनुग्रह त्यांना झालेला. आणि ज्ञानोबारायांची आई आणि ज्ञानोबारायांचे वडील गोविंद पंत आणि निराई माता, निराई माता, गोविंद पंत दोघंही अत्यंत विरक्त अशा स्वरूपाचे भक्त होते. पंढरपूरची वारी, गहिनीनाथ महाराज जसं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आणि बोध गोरक्षासिकेला गोरक्षवळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजविले न्यायानं गुरु परंपरा आलेली आहे. त्याच पद्धतीनं विठ्ठलपंत अत्यंत विरक्त होते. संसार वडील संपूर्ण जबाबदारी पाहत होते गोविंद पंत, आणि म्हणून जन्मताच एक वैराग्य अंतःकरणामध्ये असल्या कारणानं विठ्ठलपंत आईवडिलांची आज्ञा घेऊन तीर्थयात्रा करतायत. द्वारकेच्या दिशेला गेलेले आहेत. अनेक स्वरूपाचे द्वारकेच्या परिसरातले तीर्थ करत 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 विठ्ठलपंत त्र्यंबकेश्वरला आलेले आहेत. नाशिक पंचवटी असं करत करत विठ्ठलपंत आळंदी क्षेत्रामध्ये आलेले आहेत. आळंदीमध्ये सिद्धेश्वर परमात्म्याचं दर्शन घेतलेलं आहे. इंद्रायणीचं स्नान करावं आणि सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये समाधी लावून बसावं, तासनतास बसावं. अत्यंत दैदिप्यमान तेजपुंज ते बालक पाहिल्यानंतर आळंदीतले शिधोपंत त्यांनी विठ्ठलपंतांना पाहिलं आणि कोणीतरी दिव्य महात्मा आहे, कोणीतरी साधक आहे, यानं त्यांना अत्यंत आदरानं आपल्या घरी नेलं. काय असेल त्या पद्धतीनं जेवण खाण झाल्यानंतर त्या दिवशी रात्री सिद्धोपंत झोपलेले आहेत आणि सिद्धोपंतांना स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याने सांगितले, पांडुरंग परमात्म्यानं की सिद्धोपंता जो तुझ्या घरी आलेला वाटसरू आहे, जो अत्यंत दैदिप्यमान साधक आहे, साधू आहे, महात्मा आहे, तुझी
मुलगी रुक्मिणी साळंकृत कन्यादान तिला त्यांना देऊन टाक. दुसऱ्या दिवशी ते स्वप्न विठ्ठलपंतांना शिधोपंतांनी सांगितलं. शिधोपंतांच्या समोर हात जोडले विठ्ठलपंतांनी, म्हटले तुम्हाला देवाचं स्वप्न पडलं, देवाचा साक्षात्कार झाला, पण मला नाही झाला. मला जर तशी अनुज्ञा झाली तर कदाचित विचार होईल. पण योगायोग असा, त्याच दिवशी रात्री तुळशी वृंदावनाजवळ विठ्ठलपंत झोपलेले असताना विठ्ठलपंतांना देखील स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये विठ्ठलपंतांना पांडुरंग परमात्म्याने सांगितलं की ज्या घरी तुम्ही आलेला आहात त्या घरची जी कन्या आहे त्या कन्येचं पाणीग्रहण करा. विठ्ठल भगवंताची आज्ञा म्हणून. आता शिधोपंत हे जाणकार होते, सुज्ञ होते. आलेल्या वाडसरूला मुलगी कोणी देत नसतं, पण परमात्म्याची आज्ञा. विठ्ठलपंत ही विरक्त होते, पण परमात्म्याची आज्ञा म्हणून रुक्मिणीबरोबर विवाह संपन्न झालेले, अत्यंत आनंदामध्ये विवाह संपन्न झालेला आहे. रुक्मिणीला घेऊन शिधोपंत सहित सगळेजण आपेगावला गेलेले आहेत. आईवडिलांना आनंद झाला. काही दिवसपर्यंत विठ्ठलपंत रुक्मिणी साहेब आपेगावी राहिलेले आहेत. आपेगावी राहिल्यानंतर आईवडील निवर्तले आणि साधू वृत्ती, त्यागी वृत्ती विठ्ठलपंतांची होती. विरक्त असल्या कारणानं शिधोपंतांनी सांगितलं प्रपंचाची जबाबदारी मी घेतो. आईवडील तर गेलेलेच आहे, तुम्ही आळंदीला चला, माझ्या घरी राहा. मग शिधोपंतांची आज्ञा म्हणून शिधोपंतांना आज्ञा शिरोधार्य म्हणून विठ्ठलपंत रुक्मिणी शिधोपंतांच्या बरोबर आळंदीला आलेले आहेत. आळंदीला बरेच दिवस राहिलेले आहेत. मध्यंतरी काही रामेश्वरात एक दक्षिणी यात्रा करून आलेले आहेत विठ्ठलपंत. संसारामध्ये मन रमत नव्हतं आणि मग सहज म्हणायचे मला संन्यास घ्यायचा आहे, मला संन्यास घ्यायचा आहे. रुक्मिणी साहेबाजवळ अनुज्ञा मागायचे, पण रुक्मिणी साहेब रडायच्या. रुक्मिणी साहेबांनी आपल्या वडिलांना सांगितलं, म्हटले बाबा माझे पती संन्यास घेण्याकरता अनुज्ञा मागतायत. त्यावेळेला शिधोपंतांनी सांगितलंय पुत्र संतती झाल्यानंतर आपण संन्यास दीक्षा घेऊ शकता, पण बरेच दिवसपर्यंत पुत्र संतती होत नाही. आणि संसारामध्ये विठ्ठलपंतांचं मन रमत नव्हतं. एक दिवस एका आपत्कालीन विठ्ठलपंतांनी विचारलं रुक्मिणी मी संन्यास घेऊ का, मी संन्यास घेऊ का. आणि मग वैतागून रुक्मिणी साहेबांनी सांगितलं जा जा घ्या संन्यास. पडत्या फळाची आज्ञा मानली आणि विठ्ठलपंत संन्यास घेण्याकरता काशीला निघून गेले. विठ्ठल चरित्र भाग जवळजवळ आपल्या सर्वांना पाठ आहे, माहीत आहे. काशीला गेलेले आहेत. कोणी म्हणतं रामानंदांच्याकडे, कोणी सांगितलं श्रीपाद नरसिंह सरस्वती यांच्याकडे. निळोबरायांनी नरसिंहाश्रम असं वर्णन केलं आहे. आणि मला वाटतं नामदेव महाराजांनी रामानंदांचं वर्णन केलेलं आहे. तिथे संन्यास घेतलेला आहे. इकडे आळंदीमध्ये शिधोपंत त्यांच्या पत्नी आणि विठ्ठलपंतांच्या पत्नी अर्थात ज्ञानोबरायांची आई रुक्मिणी जीवनाचं जे साध्य होते ते साध्यच निघून गेलं. आता जगायचं कशा करता. पण आईवडील वृद्ध आहेत, त्या आईवडिलांच्या करता जगायचं म्हणून रुक्मिणी आई साहेब आळंदी क्षेत्रामध्ये साधना करू लागल्यात. सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं, सिद्धेश्वराला वंदन करावं, त्याची पूजा करावी. आणि त्या ठिकाणी जो पिंपळ आहे सिद्धेश्वराच्या जवळचा पिंपळ, त्या पिंपळाला दररोज प्रदक्षिणा घालाव्यात. रुक्मिणी साहेबांनी ती साधना चालवली. दररोज त्या पिंपळाला प्रदक्षिणा घालाव्यात. संत निळोबरायांनी असं वर्णन केलंय, त्या पिंपळाला प्रदक्षिणा घातल्यामुळे ती साधना फलीभूत झाल्यामुळे एक दिवस नरसिंहाश्रम जे विठ्ठलपंतांना ज्यांनी दीक्षा दिली त्यांच्या अर्थात गुरूंच्या स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा गेले आणि त्यांना सांगितलं तुमच्याकडे आलेला जो चैतन्य म्हणून नवीन शिष्य आहे त्याचा संसार इंद्रायणीच्या तीरावरती उभा आहे, तुम्ही जा आणि त्या रुक्मिणीला
काशीला घेऊन या विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरायांच्या चरित्रामध्ये 3 प्रकारचे स्वप्न खरे ठरलेले आहेत. तुकोबरायांच्या चरित्रामध्ये देखील एक स्वप्न खरं ठरलेलं आहे. संतांचे स्वप्न खरे ठरतात आणि आपले स्वप्नच असतात. आपले स्वप्न म्हणजे स्वप्नच. याचा अर्थ सिद्धोपंतांना स्वप्न पडलं, विठ्ठलपंतांना स्वप्न पडलं आणि विठ्ठलपंतांची जी गुरु त्यांना देखील स्वप्न पडलं आणि मग विठ्ठलपंतांचे गुरु निघालेले आहेत आळंदीच्या दिशेनं. आळंदीमध्ये रुक्मिणी साहेबाची साधना चालू आहे. एका पहाटच्या वेळेला श्री गुरु आलेले आहेत आळंदीमध्ये आणि लगबगीनं पहाटे पहाटे रुक्मिणी साहेबानं गुरुवर्यांचे पाय पकडलेले आहेत. दर्शन घेण्याकरता वाकली. सुवासिनीचा चोडा आहे, कपाळाला कुंकू आहे, गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे. अत्यंत देखणं स्वरूप आईसाहेबांचं, पण म्लान असणारा तो चेहरा. दर्शन घेतलेलं आहे स्वामींचं आणि स्वामींनी अनामिकपणाने आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव, पुत्रवती भव असा आशीर्वाद दिल्यानंतर मात्र रडू लागले. महाराज, पुत्रवती भव आशीर्वाद आपण दिला, पण माझा संसार विस्कटलेला आहे. रडू लागलेला आहेत आईसाहेब. काही मैत्रिणी आल्या आणि त्यांनी स्वामीजींना संपूर्ण हकीकत सांगितलेलं आहे. आणि मग लक्षात आलं की आपल्याजवळ जो चैतन्य म्हणून नवीन आलेला जो साधक आहे तो हिचा पती असावा. स्वामीजी घरी गेलेला आहे शिधोपंतांच्या. शिधोपंतांनी संपूर्ण हकीकत सांगितलेली आहे. शिधोपंताच्या पत्नी आणि रुक्मिणी साहेब आणि स्वामीजी हे सगळेजण काशीला आलेले आहेत. काशीला आल्यानंतर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी शिधोपंतांची गाठभेट घालून दिलेली आहे. विठ्ठल संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर विठ्ठलपंतांनी स्वामीजींच्या समोर हात जोडले. स्वामीजी, मला संसारामध्ये लोटू नका, संसारामध्ये माझं मन रमणार नाही. त्यावेळेला स्वामीजीने सांगितलं, अरे या रुक्मिणीच्या पोटी 4 रत्न जगत उद्धाराचे प्रकट होणार आहेत, म्हणून तुला ग्रस्ताश्रम स्वीकारला पाहिजे. मी सांगतो ते धर्म आहे, बाकी काही विचार करू नको. जा आनंदानं ग्रस्ताश्रम स्वीकार. हे यतिवेश गंगेमध्ये विसर्जित करून टाक. आणि मग आपल्या गुरुजींची आज्ञा म्हणून विठ्ठलपंत पुन्हा ग्रस्ताश्रमामध्ये आले आणि आळंदीमध्ये आल्यानंतर विठ्ठलपंतांचा ग्रस्ताश्रम सुरू झाला. पण आळंदीमध्ये आल्यानंतर ग्रस्ताश्रम स्वीकारला, पुन्हा संन्यास घेतला आणि पुन्हा ग्रस्ताश्रम स्वीकारला. त्या काळच्या मार्तंडांना, धर्मपंडितांना ती गोष्ट रुचली नाही, पचली नाही आणि अनन्य पद्धतीचा, अनेक पद्धतीचा छळ रुक्मिणी साहेबाचा आणि विठ्ठलपंतांचं करू लागले. म्हणून लोकांचे बोल जास्त ऐकायला नको म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी साहेब आपल्या आपेगावी गेलेले आहेत. आपेगावी राहिल्यानंतर कालामानाप्रमाणे सगळ्यात अगोदर श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म झाला. बोला निवृत्तीनाथ महाराज. 1195 साली निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म आहे. शके 1195. आणि ज्ञानोबरायांचा जो अवतार आहे 1197 साली ज्ञानोबरायांचा अवतार आहे. 1199 साली सोपान काकांचा अवतार आहे आणि 1201 साली संत मुक्ताईंचा जन्म आहे. या पद्धतीनं ज्ञानोबराधिक भावंडांचा जन्म झालेला आहे. मला वाटतं नामदेव महाराजांनी तो अभंग दिलेला आहे. तो अभंग आपण म्हणूया आणि फुलं उधळले जातील. एक मिनिट. विठ्ठल विठ्ठल अधिक 97 शके 11 शक्ती अधिक 97 शके 11 शक्ती श्रावण मास तिथी कृष्णाष्टमी. नाजूक
बारीक बारीक वाजव. श्रावण मास तिथी कृष्णाष्टमी वर्षा ऋतू युवा नाम संवत्सर वर्षा ऋतू युवा नाम संवत्सर उगवे निशाचर रात्री माझी उगवे निशाचर पंचमहापातकी तारवया जन पंचमहापातकी तारवया जन आले नारायण मृत्यू लोका नाम म्हणे पूर्ण ब्रह्मज्ञानेश्वर फटाकेवाले वाजवा. ब्रह्मज्ञान देव हे तसे अवतार लंकापुरी